आणि म्हणून 8 दिवसाची जिल्हा परिषद सदस्यांची कार्यशाळा होती. पंचवार्षिक आराखडा तयार करण्यात आला आणि या पंचवार्षिक आराखड्यामध्ये जे जे कामे उरलेले आहेत, ज्या ज्या गावाचे ते संपूर्ण कामे होणार आहेत. 8 दिवसाची कार्यशाळा आटोपली. 9व्या दिवसाला प्रारंभ झाला. गावाकडे जातो, गावाची परिस्थिती काय ती बघतो आणि घरची परिस्थिती काय ती तरी समजून घेतो. स्वागतम स्वागतम स्वागतम. आणि शेजारी जिल्हा परिषदेची शाळा आहे. जिल्हा परिषदेची शाळा आहे आणि लिहिलं आहे यावे ज्ञानासाठी आणि निघावे सेवेसाठी. मग ज्या गावामध्ये माझा जन्म झाला
तो गाव सोडा हो, ज्या कुटुंबामध्ये माझा जन्म झाला तो कुटुंब सोडा हो, पण ज्या घरामध्ये माझा जन्म झाला जरी मी त्या घराची परिस्थिती नाही सांभाळली तर काय मानव म्हणण्याला माझं अर्थ नाही का लिहिलं आहे. आणि म्हणून कोण कोण या ज्ञानार्जन केंद्रामधून ज्ञानार्जन घेणार आहे आणि या समाजाला कोण कोण समाजाची सेवा करणार आहे ह्याकडे लक्ष असणं गरजेचं आहे नाही का. घराचं द्वार लागून आहे आणि म्हणून माझं आता कर्तव्य आहे कारभारने माझे प्रेमाचे नारी राधा 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 आजता काय तसं घडलं नाही की मी माझ्या पत्नीला आवाज दिला आणि ती माझ्या आवाजावरती उभी नाही का. आणि म्हणून अर्धांगिनी आहे ती माझी राधा म्हटलं माझे राधा राधा काय करावं बाई मला काही समजत नाही ग. 10 दिवस झाले 10 दिवसाचा जमाना झाला ग. माझा नवरा त्या नागपूरला मीटिंगला गेले आहे पण अजून घरी याचीच आहे. काय का असो ना माझ्या गावामध्ये आज मंडई आहे आणि त्या मंडई निमित्त माझे पती नक्कीच येणार. चाल बाई अशी करते अगोदर पूजा करते आणि नंतर त्या दारामध्ये जाऊन त्यांची वाट पाहते. म्हणतात ना पूजा केल्यानं मनाला शांती मिळते ग. म्हणून अशी करते अगोदर देवाची पूजा करते आणि नंतरच त्यांची वाट पाहते. अलंकार पुण्य पवित्र भूमी अलंकार पुण्य पवित्र भूमी तिथे नांदते माझी दुर्गा. अलंकार पुण्य पवित्र भूमी तिथे नांदते माझी दुर्गा भवानी. अलंकार पुण्य पवित्र भूमी तिथे नांदते माझी दुर्गा भवानी. अलंकार पुण्य पवित्र भूमी तिथे नांदते माझी दुर्गा भवानी. क्षणोक्षणी हाती करावा विचार करावा या पार भवशेतू. माणसाच्या मनामध्ये क्षणामध्ये वेगळा विचार आला, क्षणामध्ये वेगळा विचार आला, त्या वेगळ्या विचारामध्ये माणूस आपलं आयुष्य संपवून सांगतो, आपलं संपूर्ण आयुष्य संपवून टाकतो नाही का. आणि म्हणून विचार आचाराची देवाणघेवाण जर चांगली झाली त्यातून चांगल्या मार्गाची
निर्मिती होते आणि म्हणून राधा म्हटलं माझे राधा राधा रे कारभार वेग माझे महाचे वारी राधा 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 गे राधा कारभारी सख्याचा रायाव काय म्हणता कशी गावातील मला एक गावातील शब्द पुरुष आपल्या पत्नीला आवाज कशा काही देतो अहो कोणतं काम असती पत्नीकडे म्हणून नवरा बायको आवाज देते बरोबर आहे की नाही हो ना मला विचार पडला माझा कशाचा 8 दिवस मी घरामध्ये नाही काय ना नवव्या दिवसाला प्रारंभ झाला आणि एक नव्हे दोन नव्हे तीन आवाज देऊ शकता तो आवाजावरती उभी नाही काय कोणत्या कामामध्ये गुंतली होती अहो तुम्हाला काय सांगू काय झालं ग अहो मला सांगा बरं अहो एवढा दिवाळीचा सण गेला हो ग नाग दिवाळी सुद्धा गेली गेली आता पुढे येणार संक्रांत हो अहो या सणासारख्या दिवसांना तुम्ही घरी नाही राहत हा, हा, हा. पण आपल्या गावची 8 मंडई आहे बरोबर आपल्या गावची मंडई आहे हो ना आणि मला खात्री होती तुम्ही नक्कीच येणार म्हणून असं मला खात्री होती नक्कीच येणार म्हणून हा अहो तुमच्यासाठी काय बनवून ठेवली माहित आहे काय बनवून ठेवली का अहो एवढी मोठी कढई घेतली एवढी मोठी कढई घेतली अहो एवढी कढई घेतली असं आणि त्या कढईमध्ये तेल टाकली तेल घातली अहो त्या कढईमध्ये तेल घातली बरं आणि मस्त जिलेबीच्या गणगड्या काढली जिलेबीच्या खंडळा तयार केली अहो जिलेबीच्या गणगड्या काढली हा चकल्या केली शंकरपाळी केली हा 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 मस्त बुंदीचे लाडू केली हा आणि मस्त पापड फोडली हा पापड फोडली आणि मस्त बेड हातरली नंतर झोपली एवढी मोठी चुलीवरती कढई ठेवली कढईवरती जिलेबीच्या खंडळ्या काढली शेव काढली पापडी काढली पापड काढली ना मस्त पोटभर काढली झोपून दरबाराला गेली आणि मस्त झोपली मी विचार करतो राधा या कॉम्पिटिशनच्या जमान्यामध्ये या कॉम्पिटिशनच्या जमान्यामध्ये या कॉम्प्युटरच्या युगामध्ये तुला तुझ्या जीवनाची काही फिकीर नाही तुम्हाला म्हणायचं का आहे मी काय म्हणते काय म्हणता या बीपीएल वाल्यांची परिस्थिती सोडवून कशी करता येईल या अंत्योदय वाल्यांची लिस्ट कशी कमी करता येईल हे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने गावागावामध्ये बचत गट तयार केले नाही का हो ना आणि त्या बचत गटाची एका बचत गटाची तुम्ही सदस्य आहे हो मी सदस्य आहे नाही का आपली परिस्थिती सोडवून झाल्या पाहिजे उंचाकडे गाठल्या पाहिजे म्हणून खरंच आहे नाही का मग आपल्याला शासनाने काय दिलं अरे देवा मला आता आठवत नाही काय दिलं काय नाही म्हणून तू बचत गटाची सदस्य तुला याची कल्पना नाही अहो हो आता लक्षात आलं माझ्या काय लक्षात आलं अहो शासनानं आपल्याला 50,000चं लोन दिलं लोन दिलं त्या लोनमुळे आपण काय घेतल्या अहो आपण काहीतरी व्यवसाय करायचा नाही का काहीतरी धंदा करायचा म्हणून आपल्याला शासनानं 50,000चं लोन दिलं मग त्या 50,000चं आपण काय खरेदी केली आपण त्या 50,000च्या 2 मुर्रा म्हशी घेतल्या दूध टोचत्या मुर्रा म्हशी घेतल्या मग त्या 2 म्हशी दूध किती देतात एका दिवसाला अहो तुम्हाला काय सांगू काय झालं अहो 10 दिवसाचा जमाना झाला तुम्ही नागपूरला गेले होते मीटिंग होती तुमची हो अहो तेव्हा मी दूध काढत होती ना खूपच नाही का माझे असे बोट दुखून जायचे बरं पण मोठी आश्चर्याची गोष्ट आहे कशी अहो आपल्या घरी आहे एक म्हातारी म्हातारी आणि एक आहे जवान एक आहे जवान अहो म्हातारी मध देते 20 लिटर आणि जवान मध देते फक्त 5 लिटर नाही का मग दूध किती झाला एका दिवसाला 25 लिटर 25 लिटर 8 दिवसाला किती झाला मग मी शाळा शिकली असती तर तुम्हाला विचारली असती का जवळजवळ 200 लिटर दूध झालं बरं झाला असेल झाला नाही का हो ना आहात दिवसाचा जमाना झाला धरी धरी हृदयाचे वाटे आणि तू बघते कुणाची वाट माझे राधा तरी
मला वाटलं तुम्ही असं बोलाल म्हणून. का बोलाल म्हणून काय आणि वाटलं? अगदी माझ्या मनासारखंच बोलल्या. काय झालं? मला वाटलं तुम्ही असं बोलाल म्हणून. अहो, झालं तरी काय बोलाल म्हणून? मला सांगा, काय झालं? 10 दिवस झाले त्या नागपूरला मीटिंगला गेली होती. हो आज 11वा दिवस तुम्ही घराकडे आले हो आणि तुमचा लक्ष त्या दयाच्या माठाकडे गेलं. हा, 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 हा. पण मी बाई कशी आहे कशी नाही हे माझ्याकडे लक्ष गेलं का तुमचं? म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? अहो 8 दिवस झाले त्या बाजवर मी झोपली आहे. हो 8 दिवस झाले त्या बाजवर झोपली आहे. हो पण तुम्ही मला असं नाही विचारा तसं नाही विचारू राधा. का राधा राधा का दुखते ब तुझं? नकोला मारलाच गेल नको पाडा. का झालं तुला विचारायला गेलो ना तू सांगली म्हणून? काय हो का झालं हात लावलं तर? अहो वारलाच गेल नको पाडा सांगून ठेवते तुम्हाला. हा 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 झालं का? अहो पण असं विचारता मला कसं? का राधा राधा का दुखते ब तुझं? काय दुखते का तुझं? कुठे दुखते ब तुझं? कुठं सुटतेला तुझं? जाऊ का डॉक्टर कडे आणि इंजेक्शन घेऊ का आणि टोचू का? तू एवढ्या गोष्टीसाठी नाराज झाली. डॉक्टर साहेबांना घेऊन येतो आणि तुझी ट्रीटमेंट करून घेतो. अहो तुम्हाला माहित आहे काय ग? अहो हा जसं सूर्य वरत चढते ना, हा, हा, हा. जसं हा सूर्य वरत चढते हा. तशी माझ्या पोटाची गाठ अशी लप 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 करते लप लप करते आणि अशा कोरड्या उलट्या येतात मला. जावं लवकर जावं डॉक्टरला घेऊन यावं. लवकर घेऊन येतो लवकर घेऊन येतो. हो काय सांगू डॉक्टर बुवा पहले इंजेक्शन देना फिर दुआ. काय सांगू डॉक्टर बुवा पहले इंजेक्शन देना फिर दवा. फिर तपेट करना फिटे हो फिर तपेट करना फिटे. मेरे भाई को की मेरे औरत की तपेट करना फिटे. मेरे भाई को की मेरे औरत की तपेट करना फिटे. कोणता डॉक्टर समजून आली तू? अब तो बघा हा हा
तो हो का डॉक्टर? त्यानं BAMS नाही केला, MBBS नाही झाला आणि MD नाही झाला, तो कसा कसा डॉक्टर होईल? अहो बघा कसा सलमान खान वाणी दिसत हो, तुला सारे जे सारे सलमान खान दिसते. अहो त्याच्या गळ्यामध्ये गमछा, हा, हाताला खडी, हाताला घडी, असं धोतर घालून आहे. त्याच्या गळ्यामध्ये गमछा, त्याच्या हातात घडी आणि तो पायी बाईची घडी. अहो तुम्ही काय म्हणा, हा, हा, हा. पण नाही तर मी ते आत्ताच इंजेक्शन घेणार. हा, त्याला देता ये नाही, नको देता ये. त्याला विचारा बरं इंजेक्शन देता येते का बरं, त्याला नाही? तू injection देता येते का? तो काय कपाळावर हात मारला विचारायला. नाही तुम्ही अर म्हणा नाही तर बोल म्हणा. हा, त्याला बोलवा पण लवकर बोलवा, नाही तर चांगली बायको बोल. अशी कशी करू देईल हो एवढी गोरी गुमची बायको? अहो माझं पोट दुखत आहे आणि कोरड्या कोरड्या उलट्या येत आमच्या आहेत. नको करू, अंगणामध्ये डॉक्टर साहेब आहेत. अहो त्यांना बेडरूम मध्ये बोलवा, या या लवकर बेडरूम मध्ये या. हो हो, या या बेडरूममध्ये. पागल पिशी. आम्ही लवकर बोलवावं. हो हे आलं डॉक्टर साहेब हे. ओके मा. कशासाठी हास्य म्हणलो? हो मला सांगा, हा, दाखवा बरं डॉक्टर. हे गावाचं डॉक्टर बा? हा हा डॉक्टर. नाही तर काय तर? हा निस्ता कारा कारा आहे, निस्ता लबरावानी ढिला. तुझे कसा पाहिजे, कारा नाही पाहिजे तर? अहो याला हात नाही, याला हात नाही, याला पाय नाही, याला पाय नाही. हा इंजेक्शन कसा देते? तू घेशील तेव्हा तुला हे पता झालं. खरंच का? हो. त्याला देता येते. मग अहो पण एक गोष्ट आहे. कोणती गोष्ट? अहो त्याला म्हणा, हा, लहाण्याची मोठी झाली पण माझ्या बायकोने इंजेक्शन घेतली नाही. सांगा तू सर्वच काही. अहो त्याला म्हणत झुरपाच्या गोळ्यात म्हणून विचारा बरं. बहीण माझ्या 20 वर्षाच्या काळाच्या आधीच्या गोष्टी का सुरपाच्या गोळ्या तुला सांगते? काय? हो अहो माझी आई त्या सरकारी हॉस्पिटल मध्ये न्यायची हो, आणि मला असं कॅप्सूल द्यायची झुरपाच्या. तो जमाना चालला गेला. असं का? हो याला देता येते? हो ना. बरं कशी झोपू सांगा बरं. आता तुला झोपायला सांग का तुझा तोंड कोणाकडे? माझ्या दवाखान्यामध्ये जा बरं, बेडवर झोपायला सांगत नाही तर काय तुला सांगता? दवाखाना नाही पाहिजे, तुला सर्वच गोष्टी कशा माहिती? अहो लहानपणी गेली होती मी. लवकर तयारी कर. बरं कशी झोपू? तुझा तोंड माझ्याकडे आहे ना, तुमच्याकडे. त्याच्या विरुद्ध दिसेल ना. म्हणजे उघडी झोपू? हो, बरं ठीक आहे झोपे. दवाई भारत आहे, गडबड नको करू. हो. हा, तयार केली. एक दोन. याला दवाई खाला तू कसा पहिले जपून गेली. माय माय केवढा मोठा इंजेक्शन काढलं का, ढोराचा का डुकराचा होता? हो, माझं पाऊन तुझे लाजते ना, तू काय त्याला पाऊन लाजतोस? अहो मला भीती वाटते इंजेक्शनाची. काय भीती बाळगायची नाही. मी लहाण्याची मोठी झाली घेतली नाही. खेळ खेळ का? घेऊन घेऊ का? हो, बरोबर त्याला हळूहळू द्यायला सांगावं. बापा काय? अहो बघ बघा बरं, बुकार उतरला की नाही म्हण. ओके तुम्हाला म्हणाली हो हो, चांगले असं हात तपासा म्हणाली. ते हे नळी पाहता, केव्हापासून नळ्या पाहता? त्या बहिणाची अशी काय मग? मी काय म्हणते, काय म्हणता? गावातील सभ्य कुटुंब जर असं वागायला लागला तर त्या गावाची दशा आणि दिशा काय ठरेल ग? काय ठरेल? राष्ट्रसंत तुकोदेव महाराज सांगून गेले ग्रामगीतेमध्ये, काय? अरे पुढाराने घेतली नशा, हा? पुढाराने घेतली नशा, मग काय पाहता गावाची दशा, सुरू झाला गुंडाचा तमाशा, लोक झाले भरतेची. तुम्हाला म्हणायचं का? काय म्हणते? बरं सांगा. अगनात ननादले, अगनात ननादले, माझ्या रमाच्या नादेने, हरी पूर्ण राहतेने, माझ्या संसारी पूर्ण राहते.
हंस हरी जसं पूर जागले माझ्या हंस हरी जसं पूर जागले काय झालं? मी माझे विचार तुझ्या कानापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो ना हे जेव्हापासून शिकली वा तू काय शिकली? हे 1 2 3 4 1 2 3 4 अच्छा हो हे नाचण्याचं का? हो 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 अहो जेव्हा मी लहान होती ना हा हा तेव्हापासूनच नाचायला जायची. त्या बहिणीच्या माणसानं सांगितलं असतं अहो हे खबरदार माझ्या भावाला अल्तपद बोलत सांगू. जाऊन नाही घेणार तुझ्या भावाचं नाव अहो एकटरचा एक आहे माझा भाऊ. 10-5 का नाही झाले आता झाले असते पण त्याला कारण आहे. कोणतं कारण आहे राहते एवढ्या लोकांमध्ये फागोळं नाही मांडत. हो हो मानू मी का म्हणते काय? तेव्हापासून अहो जेव्हा मी 5व्या वर्गामध्ये होती ना हा 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 शाळेतून लपून चढून मी नाचायला जायची. बरं बरं अहो तुम्हाला माहित आहे काय ग का दयाचं माठ डोक्यावर घेते हो आणि त्या रोडाला जाते मी. ह्या रोडाला जाते रोजचे पैसे मला फक्त 500 रुपये मिळतात. 500 रुपये मिळतात बरोबर आहे अहो त्या दिवशी माझ्या मैत्रिणीचं कॉल आला होतं कॉल आला त्या मुस्कानचं. मग का म्हणे अहो आता येते का म्हणे मला इथं का म्हणे नाचायला. नाचायला हम्म. मग आता मी हो म्हटलं तरी जाशील तुम्ही हो म्हटलं तरी मी जाणार नाही म्हटलं तरी आणि नाही म्हटलं तरी मी जाणार. तर आता एक काम कर काय? म्हणजे तुझा म्हणण्याचं तात्पर्य एवढ्याच्या कुटकुंजीमध्ये आपला संसारात कोणी राहणार नाही. अहो तुम्हाला माहित आहे हो एका लावणीचे 5,000 रुपये 5. त्या महिन्याला लागलेले 5,000 रुपये एका महिन्याचे 30 कार्यक्रम झाले तर 5 ते 15 जवळजवळ 3 लाखाची इन्कम आहे का? मग नंतर काय? मी तुला कधी लावणी करता पाहिली नाही नाही बघितली नाही ऐकता का? बरं सांग की ऐका ऐकत आहे खरंच ऐकता ऐकत आहे ऐका चांगली सुंदर लावणी सांग मला कोणती सुंदर लावणी सांगू तुला जे येते चांगली त्या पद्धतीची सुंदर ऐकता ना हो 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 अब गोऱ्या गोऱ्या अंगात लाल लाल चोळी 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 रंग गुलाबी गुलाब असं म्हणा लागते आई ग आता काय झालं हा बघा कसं दात काढताय माझ्याकडे बघून हो सुरुवात पाहतो झाले अहो माझा फाटवा होईल हो तुझा भागवा होय अहो तो लाईन मारताय माझ्यावर चाल म्हणते तिकडे नागपूरला आपण फिरून येऊन म्हणते तू तुझ्या बहिणीने घरी ठेवलं तुला चाल म्हणते का बा? अहो तो माझ्याकडे बघते ना हा मला कसं वाटते माहित आहे कसं वाटतं ना ओठ लाल 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 ओठ लाल 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 लाल
आमच्या भलत्या टायमामध्ये इचकून जाशील ना मग मी का करीन मा संसाराची होडी. तुम्हाला म्हणायचं का आहे? ऐक मी काय म्हणते तर. काय? हे राधा काय? अग थंडा तयाचा अग थंडा तयाचा आहे नाही हे बघा, हो हे माठ घेणार नाही डोक्यावर मी का म्हणते ते ऐकून आणि घेशील. त्या बाजारला जाणार नाही सांगून ठेवते. हो का नाही जाशील कशी नाही जाशील. अग थंडा तयाचा आहे नाही साधा अनसती आपण सारी अशी घालू नको बाबा. अशी घालू नको बाबा.